मला प्रामुख्याने सांगायचं की नागर संस्कृतीने सोपान पुढारलेल्या लोकांनी किंवा आपल्या शिकलेल्या लोकांनी आदिवासींकडून काय शिकावं, तर याबद्दल मी कन्क्लूड करताना असं म्हणेन. बारेला जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास आणि आपल्याला जे वेगवेगळे विषय इथे दिले होते त्यापैकी विविध सण आणि उत्सवांमागील ज्या पर्यावरणीय जाणीव आहेत त्या आदिवासी बारेलांच्या सण उत्सवांमागे कशा आहेत यावर मी माझा रिसर्च पेपर लिहिला होता. रिसर्च पेपर वाचण्या इतका आपल्याकडे वेळही नाही. मला आदिवासी बारेला म्हणजे बारेला, पावरा, भिलाला, राठिया या जवळपास सारख्या संस्कृती, सारख्या बोली असलेल्या जमाती आहेत आणि नंदुरबारमध्ये यांचं प्रमाण जास्त आहे. जळगाव खानदेशमध्ये 3 तालुक्यांमध्ये विशेष आहे. आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यातली जमात अधिक आढळते. अकोल्यातली फार कमी आहे आणि मग फार सातपुड्यामध्ये ती विशेषत्वानं मध्य प्रदेशकडे अधिक आहे. तर खरगोनमध्ये जर हे बारेला जास्त दिसतात आपल्याला. यांच्या वेगवेगळ्या आस्पेक्ट्स अभ्यासत असताना त्यांच्या सण आणि उत्सवांमध्ये ज्या पर्यावरणीय जाणीव आहेत ज्या मला भावल्या, त्यापैकी नयाधान म्हणजे नवई हा जो त्यांचा सण आहे, खरं तर निसर्गाप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करणारा हा सण आहे. पावसाच्या पाण्यावर आलेलं कुठलंही पीक आदिवासी नयाधान हा उत्सव साजरा केल्याशिवाय ते खात नाही. विहिरीच्या पाण्यावर म्हणजे खालच्या विहिरीच्या जमिनीच्या पोटातल्या पाण्यावर पिकवलेलं कुठलंही पीक ते खातील, पण पावसाच्या पाण्यावर आलेल्या नैसर्गिक पाण्यावर आलेल्या कुठल्याही पिकाचं सेवन हा उत्सव साजरा केल्याशिवाय ते खात नाही. आणि याला काकडी नवाई किंवा कुदरी नवाई असं पण म्हणतात. त्यांच्या काकडीला, अंबाडीच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. भेंडी, मका ही सगळी पिकं येतात, पण घरातला करता पुरुष, करती स्त्री ते खात नाही. लहान मुलांना भले ते शेतातून आणखी मुलं खातील. याशिवाय आदिवासींच्या 3 चुली असतात. आपल्याकडे साधारणतः मुख्य आपली एकच शेगडी आहे, पण त्यांची जी मुख्य चूल असते घरातली त्यांच्या कुळानुसार चुलीच्या दिशा असतात, चुलीची तोंडं असतात. त्यानंतर चुलीच्या एक्झॅक्ट इन फ्रंट ऑफ गिरहण किंवा घिंसरी जी त्यांची कुलदेवता आदिवासी मानतात, तो एक लाकडी खांब असतो रोवलेला. आणि प्रत्येक वेळी जी त्यांची ही जी मुख्य चूल आहे तर हा त्यांचा सण झाल्याशिवाय त्या चुलीवर ते कुठलंही शेतातून आणलेलं अन्न शिजवत नाही. तर त्याची वेगळी चूल ती बाहेर मांडलेली असते आणि त्या चुलीवर ते शिजवून आपल्या घरातील लहान मुलांना देतात. ज्येष्ठ पुरुष खातात. निसर्गाप्रती किती कृतज्ञ असावं. तर जेही आपल्या चुलीवर शिजेल, तुम्ही जर काही लोक यापैकी ग्रामीण संस्कृतीशी थोडे संबंधित असतील तर आजही आपल्या भागात, ग्रामीण भागात आमची आजी, आमची आई चुलीला चहा केल्यानंतर एक पोट जे आहे ते चुलीला ती देत असते किंवा भाताची 2 शीतं तरी त्या चुलीत ती टाकत असते. आदिवासी प्रत्येक शिजवलेल्या अन्नाचा घास हा त्या चुलीला देतात. दारूशिवाय त्यांचा कुठलाच मुख्य सण किंवा उत्सव नाही. घरी मोहफुलांची काढलेली दारू ही प्रत्येक सणाला आदिवासींमध्ये जी आहे ती पूजनीयच आहे. ती त्याशिवाय त्यांचा कुठलाच देव नाही. बाप देव म्हणजे पूर्वजांना आपल्या खत्रींना पूजण्याची पद्धत आदिवासींमध्ये सगळ्यात चांगली आहे किंवा जास्त आहे. प्रत्येक सणाला त्यांच्या पळसाच्या पानांवर किंवा मोहाच्या पानांवर ते आपला घास जे आहे ते पूर्वजांचा टाकत असतात. हा नवाई एक त्यांचा सण आहे. दितवारिया नावाचा एक सण आहे की रान जेव्हा सगळीकडे हिरवं झालेलं असतं त्यावेळी दितवारिया हा सण त्यांचा साजरा केला जातो. पावसाचं पाणी आपल्या छतावरून ज्या ठिकाणी खाली पडतं त्या ठिकाणी टेम्पररी चूल ते मांडतात आणि त्या दिवसाचा स्वयंपाक जो आहे तो घराच्या बाहेर केला जातो आणि हा सण साजरा केला जातो. होळी आपल्याला माहिती आहे की आदिवासींमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य असा सण आहे. ते कुठेही राज्यभर किंवा राज्याच्या बाहेर असले म्हणजे आपल्याकडे हंगाम करायला येतात, कोकू येतात, तर ते होळीला आपल्या गावी परत जातात. होळी हा त्यांच्यात सगळ्यात मुख्य सण आहे. कुठलाही निसर्ग ओरडून आदिवासी होळी साजरा करत नाही. आपण नागर संस्कृतीतले लोक होळी जी साजरी करतो ती ओली लाकडं जाळून, परंतु वृक्षाची क्षमा मागून आणि नैसर्गिकदृष्ट्या झाडावरून खाली पडलेलं जे लाकूड असेल वाळलेलं ते लाकूड
जाळूनच आदिवासी होळी साजरी करतात. सांगण्यासारखं बरंच आहे, माझी वेळ संपली आहे. फक्त नागर संस्कृतीकडून आदिवासींनी काय शिकावं याबद्दल बोलवलं जातं. मला प्रामुख्याने सांगायचं की नागर संस्कृतीने सोपान पुढारलेल्या लोकांनी किंवा आपल्या शिकलेल्या लोकांनी आदिवासींकडून काय शिकावं, तर याबद्दल मी कन्क्लूड करताना असं म्हणेल की निसर्गाप्रती कृतज्ञ भाव किंवा निसर्गाची प्रकृतीची पूजा आपण त्यांच्याकडून शिकावी. वनौषधींचं पारंपरिक ज्ञान जे आहे हे आदिवासींकडून आपण शिकावं. स्त्री पुरुषांची समानता आपण आदिवासींकडून शिकावी. स्त्रियांना खूप सुंदर पद्धतीने आदिवासी जे आहेत ते त्यांचं संरक्षण करतात. नाचताना त्यांना मध्ये त्यांचा घेर केला जातो आणि त्यांना सुरक्षित भावनेने नाचवलं जातं. त्याचबरोबर आपल्या संस्कृतीची विविधता जोपासणं हे नागर संस्कृतीने आदिवासींकडून शिकावं असं मला वाटतं. मला संधी दिली, आपण ऐकून घेतलं. धन्यवाद.